आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. देवळाली प्रवरा नगर परिषदेचा निकाल रविवारी घोषित करण्यात आला. नगराध्यक्षपदी सत्यजित कदम यांची वर्णी लागली असून अद्याप त्यांनी पदभार स्वीकारला नाही. तोच काल सकाळी त्यांना कदम वस्तीत उसाच्या फडात बिबट्या असल्याचं काही नागरिकांनी सांगितलं आणि त्यांनी तात्काळ धाव घेऊन वन विभागास पाचारण केलं. कदम वस्ती परिसरात सोपान गंगाधर पठार यांच्या शेतात काल सकाळी ऊसतोड सुरू असताना अचानक दिसून आला. मादी असलेल्या बिबट्यानं ऊसतोडणी कामगार महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती स्थानिकांनी तात्काळ लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना दिली. माहिती मिळताच नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. वन विभागाला तात्काळ कळवलं. त्यानुसार पथक घटनास्थळी दाखल झालं. बिबट्याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी टीमनं परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. सापळे लावणं, पगमार्क तपासणं, बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेणं या कामांसाठी आवश्यक यंत्रणा वापरात आणण्यात आली. मात्र बिबट्या दिसून आला नाही. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केलं. यावेळी नगरसेवक अमोल कदम, संजय बर्डे व परिसरातील नागरिक उपस्थित होते. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.